I was talking with Yogesh sir. The topic was related with the voting what you people offered yesterday. तो कौन सा टीचर पहला नंबर पे आएगा ना, वो कंपटीशन मैंने नहीं लिया था. इट वॉज नॉट माय आयडिया टू पुट इट लाईक दिस. ती त्यांच्याकडून झालेली होती, त्यांनीच इम्प्लिमेंट केली होती. आणि योगेश सर मला असं सांगत होते की पहिला कोण आहे का. मग ते बोलताना ते मला म्हणाले की पहिले विशाल सर येते. मी म्हटलं का. हे सेड विशाल सर यासाठी येतील की ह्या मुलांच्या जेवढ्या डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीचे मेंटॉर विशाल सर आहेत. हां, तर द स्टुडंट्स आर हायली कनेक्टेड विथ विशाल सर. So they would certainly go for their votings with Vishal sir only. म्हणलं आपसे क्यों नहीं कनेक्टेड. तर त्याचं उत्तर असं होतं की सर त्या ऍक्टिव्हिटीज ज्या त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आहेत त्या मेन बॅचमध्ये गेल्यानंतर जास्त चालू होतात. आणि त्या मेन बॅचमधल्या ऍक्टिव्हिटीजचा जो मेंटर आहे तिथला तो विशाल वाळके आहे. तर आता तो जर मेंटर आहे तर त्याच्याच आधिपत्याखाली हे सगळं चालेल. आणि जर त्याच्या आधिपत्याखाली चालणार आहे तर त्याला जास्ती बिलीव्ह करणार लोक आणि त्याला वोटिंग पडणार जास्त. तिथं 2 जण उभे होते त्यावेळेस. हे डिस्कशन चालू असताना 2 जण आले आणि ते तिथं उभे होते. आणि फ्रॉम नो वे एक विषय असा निघाला की त्याच्यामध्ये अभिजितचं नाव नाही आहे त्या वोटिंग लिस्टमध्ये. ज्यांना वोट करायचंय त्या टीचर्समध्ये अभिजित सरांचं नाव त्याच्यात नाही आहे. मग मला असं विचारलं सर तुमचं नाव. म्हणलं एक बेसिकली ही आयडिया माझी नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की एका डायरेक्टरने टीचरच्या बरोबर कॉम्पिटिशनला बसणं हा टीचरचा पण अपमान आहे. कारण त्यांना इनजस्टिस येतो, अन्याय आहे त्यांच्यावरचा. म्हणलं त्यामुळे मी बसणं योग्य नाही म्हणून मी बसलो नाही त्याच्यामध्ये. आणि अद्वैत इज नॉट ॲट ऑल अ टीचर बाय एनी मीन. त्यामुळे अद्वैत सरांचं पण नाव नाही. पण तो मुलगा जो तिथं आमच्या बरोबर होता तो बोलता बोलता एक वाक्य तरी टाकलं की जर अभिजित सरांचं नाव असलं असतं तर मग अभिजित सरच आले असते. मी त्याला म्हणलं बाळा मला ओळखणारे 25% 30% मुलं आहेत. बाकीचे मुलं मुली मला भेटत नाहीत. मला तेच मुलं भेटतात जे रेग्युलर माझ्याकडे येतात आणि ते दे बिलीव्ह इन मी अँड दे आर हायली कनेक्टेड विथ मी. पण असे खूप विद्यार्थी आहेत जे माझ्याकडे येतच नाहीत आणि त्यांना माझी ओळख नाही. फक्त रविवारी कोणीतरी एक जण बोलतो बाबा एवढं माहिती आहे त्यांना, या पलीकडे त्यांना माहित नाही काय. त्यामुळं ते मला थोडीच वोट करतील. वोट तर ते करतील जे ते 30% मुलं मला भेटतील. हां, पण मी ही गॅरंटी तुम्हाला नक्की देतो की ती 30% मुलं जेव्हा वोटिंग करतील तेव्हा ते माझ्या नावाला कन्सिडर 100% करतील. मग मी योगेश सरांना हा प्रश्न विचारला की सर मी 5 मिनिट माझ्या विद्यार्थ्यांशी बोलणार आहे पण त्या 5 मिनिटामध्ये मी त्यांचं लाईफ सोपं करून टाकणार आहे. प्लीज अंडरस्टँड. आय विल टॉक फॉर 5 minutes विथ माय स्टुडंट्स बट इन दॅट 5 minutes आय विल मेक इट सिम्पल. देअर लाईफ सिम्पल. तर मग माझी वोटिंग नक्की वाढणार आहे कारण मी त्या 5 मिनिटाला व्हॅल्यू देतोय. सी दॅट मॅटर्स. तुम्ही तुमच्याशी असलेले जे संबंध तुमच्या विद्यार्थ्यांचे त्याला तुम्ही व्हॅल्यू दिली नाही. आणि आज तुम्ही असं सांगताय की टास्कला व्हॅल्यू असल्यामुळं मुलं त्या टास्कसाठी विशाल सरांना वोटिंग करते. दिस इज रॉंग. आणि मग मला योगेश सर नंतर म्हणाले की सर तुमचा ना दृष्टिकोनच वेगळा आहे आयुष्य जगण्याचा आणि हा दृष्टिकोन आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही स्ट्रगल करतोय. तो प्रसंग संपला आणि तिथं दुसरे 2 विद्यार्थी येऊन उभे राहिले. त्याने मला सांगितलं की सर या कशात अर्थ आहे कशात नाही, लाईफमध्ये काही अर्थ आहे का, असा तो काहीतरी विषय सुरू झाला. मी माझ्याकडे एक 20 रुपयाची नोट होती ती काढली आणि त्याला दाखवली. म्हणलं याची व्हॅल्यू काय. तो म्हणला 20 रुपये. करेक्ट. मी माझा मोबाईल काढला आणि त्यासमोर ठेवला. त्याला म्हणलं याची व्हॅल्यू काय. त्याने विचारलं कोणता आहे काय आहे. मी त्याला सांगितलं की खूप जुना आहे आणि असं असं आहे. तो म्हणला सर ती घेतली तेव्हा त्याची व्हॅल्यू 30,000 रुपये असेल. म्हणलं आता गोंधळ करतोय. या 20 रुपयाच्या नोटीची व्हॅल्यू 20 रुपये आहे हे मला मान्य आहे. पण या मोबाईलची व्हॅल्यू 30,000 रुपये आहे. ही कॉस्ट आहे.
व्हॅल्यू नाही, व्हॅल्यू इज समथिंग डिफरंट. तो म्हणाला की सर व्हॅल्यू काय? म्हणलं चलो छोडो, आत्ता आपण याच्या पुढे सगळ्या जणांना 5 मिनिट देऊन बाहेर पाठवू. विल टेल मूव, कहीं पे भी जाओ, 5 मिनिट के बाद आपने यहां आना चाहिए. आता या रूम मधून खाली उतरायचं आणि परत या रूम मध्ये यायचं, या प्रोसेसला 1 मिनिट जायला आणि 1 मिनिट यायला लागणार आहे. आणि ते 3 मिनिट मध्ये आहेत की ज्याचं काय करायचं ते तुम्ही ठरवणार आहे. तर आता त्या 3 मिनिटाची व्हॅल्यू काय? या 3 मिनिटाची व्हॅल्यू तुमच्यातलं कोणत्या 3 मिनिटाला हाताळतंय त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. गॉट इट? टाइमच्या व्हॅल्यूचा प्रॉब्लेम काय असतो? टाइमची व्हॅल्यू काढणं फार अवघड जातं. म्हणून टाइमचं एस्टिमेट हे जगातलं सगळ्यात टफेस्ट एस्टिमेट आहे असं सांगितलं जातं. आज समवन दैट हाउ मच टाइम डज इट टेक टू गो टू पुणे बाय कार? 3.5 घंटे से लेके 6 घंटे तक आपको अलग अलग आंसर आएंगे आपके पास. कोणतरी मला 3.5 तासात जाते रे, कोणतरी 4-4.5 तास लागतात. आता फार ट्रॅफिक झाली, रोडला फार खड्डे आहेत, 5.5-6 तास पकडून घ्या तुम्ही. हे जे काही आहे हे एस्टिमेट आहे. माझी गाडी बिघडली, किती रुपये लागतील याचं एक एस्टिमेट आहे. मला इथे 4 कॉम्प्युटर्स लावायचे आहेत या पर्पजसाठी, त्याचं एस्टिमेट काय आहे? तसं मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा एस्टिमेट काढायची वेळेची वेळ येते तेव्हा माणसं फ्लॉप जातात. आणि हेच आयुष्यातले बेसिक प्रॉब्लेम्स आहेत लाईफचे, जे मी आता तुमच्याशी 2 शेअर केलेत. की या 5 मिनिटाची व्हॅल्यू काय, या 10 मिनिटाची व्हॅल्यू काय, ती काढता येत नाही लोकांना. आणि इथं पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल हे पण लोकांना नक्की सांगता येत नाही. मला काय म्हणायचं आहे की अंदाज याचा अर्थ, एस्टिमेशन याचा अर्थ काय आहे की एक सर याला 2,000 रुपये लागतील, तर ते कदाचित 2200 लागेल, कदाचित 1700 लागतील. त्यांनी 2,000 एक ऍव्हरेज काढून दिलंय आपल्याला. ते 2,000 लागणार होते आणि ते एकदम 10,000 लागले. आता एस्टिमेटच चुकीचं आहे. बरोबर आहे ना? माणसं घर बांधायला काढतात ना, तेव्हा त्यांचा असा एक विचार असतो की समजा 1-1.5 कोटी रुपये लागतील आपल्याला घर बांधायला. तो 3,000 स्क्वेअर फूट प्लॉट आहे, त्याला सगळं बांधायचं आहे, मग ते 1.5 लाख आणि ते 1.5 कोटी रुपये लागतील. तर 1.5 कोटी रुपयाला झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की अजून खूप साऱ्या गोष्टी माहितीच नाही आहेत आपल्याला. मग आता आपल्याला त्या सगळ्या ऍड करायच्या असतील तर अजून 50 लाख रुपये लागतील. आपण तर 1.5 कोटीच्या हिशोबाने घर बांधायला सुरुवात केली. और तो 50 लाख रुपये, आता याला सगळ्याला डेकोरेट करायचं आपल्याला, 50 लाख रुपये लगेंगे, उसके फर्निचर आहे, सब चीज आहे उसमें. मग हे 50 लाख रुपयाचं एस्टिमेशन सुरुवातीला चुकलं होतं. असं आयुष्याच्या सगळ्या गोष्टीचे एस्टिमेशन चुकतायत बाळा. सगळे एस्टिमेशन चुकतायत. आज जे आम्ही आता विचार करतोय की आपण 10 दिवसाचा, मी 10 दिवस मी एन्जॉय केला, हा एक भाग 100% चांगला आहे. अन्नपूर्णा देवी नावाची एक आपल्याकडे फार प्रसिद्ध एक इन्स्ट्रुमेंट वाजवायच्या त्या, सूरबहार. करेक्ट, सूरबहार नावाचं इन्स्ट्रुमेंट. आता हे सूरबहार हे इन्स्ट्रुमेंट आत्ता फार कमी जण वाजवतात. आता सतार वाजवतो आपण, पण सतार इज नॉट सूरबहार. सूरबहार हा सतारपेक्षा मोठा असलेला प्रकार आहे. यू कॅन गुगल इट समवेअर अँड यू विल गेट इट. पण ते वाजवणारी सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती जी होती ती अन्नपूर्णा देवी होती. त्यांच्याबद्दल असं बोललं जायचं, शी वॉज नॉट अन एंटरटेनर, शी वॉज अ म्युझिशियन. फार बेसिक डिफरन्स आहे हा. ती एंटरटेनर नव्हती. जगातले काही माणसं स्टेज शो साठी प्रसिद्ध असतात, ते एंटरटेनर असतात. ते विद्वान आहेत, विचारवंत आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. ते स्टेजवर येतात, स्टेज खाऊन टाकतात. 10 मिनिट 15 मिनिट ते जे बोलतात ते लोक झॅपून ऐकतात. दे आर एंटरटेनर्स. दे डोंट प्रोव्हाइड व्हॅल्यू टू द टाइम. They show that others are not wasting their time. मग आता हे सगळं जे सूक्ष्म डिफरन्सेस आहेत ना, हे कळावेत म्हणून हे सगळं अधिष्ठान असतं. कुठेतरी आपल्याला या 10 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीची जाणीव निर्माण होते का, एक्झॅक्टली आम्ही काय करतोय. म्हणजे या 10 दिवसाची व्हॅल्यू काढायला लावली आपण, तर काय व्हॅल्यू आहे. आता 1-1.5 तासापासून तुम्ही ते विशाल सर, अद्वैत सर काय ऍक्टिव्हिटीज घेत होते, यू वर बिझी इन दॅट. त्या 2 तासाची व्हॅल्यू तुम्ही काय काढाल
आणि ती प्रत्येकाची वेगळी राहील, कारण प्रत्येक जण वेगळं काहीतरी घेऊन चाललाय त्याच्यातून. कुणाला तरी काहीतरी अनुभव आलाय, कुणाला तरी अनुभव आलेलाच नाही, त्याला मस्त वाटलं, छान. कोणीतरी सकाळी ब्रेकफास्ट न करून आलं, त्याला लागली भूक, त्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्याला, की आता कधी संपतंय काय माहित. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक माणूस त्याच्या स्वतःच्या. प्रॉब्लेम काय माहिती का, विथ आवर एक्सपिरियन्सेस आपण एक सर्टन गोष्ट अंडरस्टँड करतो आणि ती अंडरस्टँड झालेली गोष्ट लाईफ आहे असं समजतो. दॅट इज नॉट लाईफ, इट्स बियॉन्ड दॅट, उससे पर्याय है वो. ते काय आहे, आम्ही त्याच्यात उतरू शकतो का, एका सर्टन लेवलवर जाऊ शकतो का, हाउ टू अचीव दैट ऑल. ये जो टाइम फ्रेम है जो आज आपके सामने रखा गया है, हे ते इव्हॅल्युएशन करण्याचा वेळ आहे. कॅन यू इव्हॅल्युएट दॅट. आणि म्हणून तुम्हाला मी म्हणत होतो की 20 रुपयाच्या नोटीची व्हॅल्यू 20 रुपये आहे. पण 20 रुपयात कोणी काय घेतलं, एका प्रचंड तहान लागलेल्या माणसाने 20 रुपयामध्ये एक बाटली घेतली पाण्याची. त्या बाटलीची व्हॅल्यू 20 रुपयापेक्षा जास्त आहे त्याला. प्लीज अंडरस्टँड दिस. त्याला मरणाची तहान लागलेली आणि त्याला ती बाटली दिली आपण, ती 20 रुपयाची बाटली आहे. ते 20 रुपयाची व्हॅल्यू 20 रुपयाच होती, पण या बाटलीची व्हॅल्यू त्याच्यासाठी जास्त आहे. आणि कुणाला तरी बिलकुल तहान लागली, तो म्हणणार नको मला, त्यासाठी ती नाहीच आहे. आणि हे सगळं आपल्यावर शिफ्ट होतं ऍट द एंड. आपण आपल्या वेळेचं काय करतो. जगात काही माणसं असतात त्यांना काहीही निगेटिव्ह सांगायची सवय असते. दे डोंट टॉक पॉझिटिव्ह. हर चीज को निगेटिव्हिटी में डालते हैं. खूपच प्रॉब्लेम आहे, काही कठीण आहे सगळं. आणि ते म्हणजे ते मेन बॅचमध्ये शिफ्ट झालेले आपले ग्रामर डिपार्टमेंटचे जे पिल्लं असतात, वेन दे टॉक इन दिस वे. सर ते सगळे इंग्रजीत बोलतात. मग त्याच्यासाठीच क्लास आहे हा. हे आश्चर्य नसून अभिमानाची गोष्ट आहे की ते सगळे इंग्रजीत बोलतात. बरं ना, बोलले पाहिजेत, त्याच्यासाठी तर क्लास आहे हा. मला नाही येत. बरं, हे कोणीच ठरवायचं, मला येत नाही. हाच मुलगा क्रिकेटच्या ग्राउंडवर, याला अजून आयुष्यात 10 रन काढता आले नाहीत कधी, पण हा म्हणतो मला ओपनिंगला बॅटिंग पाहिजे. त्याचा क्लेम असतो की मला बॅटिंग येते म्हणून. अरे नाही येत तुला, त्या दुसऱ्याला पाठवत नाही ना, सर आपल्याला बॅटिंग पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला बॅटिंग पाहिजे. मग तुला येत नाही तर तिथं येत आहे असं तू सांगतोय सगळ्यांना, आणि इथं तुला जे येतं ते येत नाही असं सांगतोयस. वाय? 2 रन काढणाऱ्या माणसाला पण ओपनिंगला बॅटिंग मिळावी वाटते, आणि 2 वाक्य 2 शब्द बोलणाऱ्या माणसाला मला नाही येत असं. कारण तुमची लाज कशात तरी लपलेली आहे. तिकडे 2 रन काढल्याची आपल्याला लाज वाटत नाही, बॅटिंग मिळाल्याचा आनंद आहे. इथं संधी मिळाल्याचा आनंद नाहीये, 2च वाक्य बोलल्याचं दुःख आहे. हे सगळा दृष्टिकोन आहे मानवी जीवनाचा, इससे ज्यादा कुछ नाही. आणि हा सगळा राडा घेऊन आपण आयुष्य जगतोय. अनेक विषय आहेत की ज्या विषयाची आपल्याला काहीच गरज नाही, पण ते आपण प्राईमला घेऊन बसलोय आपल्या लाईफमध्ये. वी बिलीव्ह की यासारखा महत्वाचा विषय नाहीये, तो विषयच नाही आपल्यासाठी. वाय डू वी टॉक ऑन दिस? या सगळ्याच्या मागचं एक कारण आहे की आयुष्य खरं समजून घेण्याच्यासाठी आम्ही धडपड करत नाहीये. आम्ही ते समजूनच घेत नाहीये. मी तिथं बसलो होतो ना, तर बाकीचं मला बाकी ऐकू येत नव्हतं, तुम्ही काय बोलताय वगैरे सगळ्या अशा गोष्टी. पण इथं काही जण येत होते आणि जात होते, तेव्हा इथं आलेल्या व्यक्तीचं तिथं जे त्यातल्या त्यात ऑब्झर्व करता येत होतं ते फेस एक्सप्रेशन मी पाहत होतो बघ, की ते स्टेज एन्जॉय करतायत का करत नाही. दॅट्स इट, इससे ज्यादा मैं कुछ नहीं करता. तिथून मी पाहत होतो की ते स्टेज एन्जॉय करतायत. कारण पीपल कम ऑन द डायस, दे एन्जॉय इट. पीपल कम ऑन द डायस एंड दे फील अरे यार ये बहुत प्रॉब्लेम आहे, सगळे माझ्याकडे पाहत आहेत. हाच एक प्रसंग आहे, लोक पाहणार आहेत आपल्याकडे, यानंतर डायरेक्ट लग्नात पाहणार आहेत, बाकी कधी पाहत नाहीत लोक. आपल्या उपस्थित असलेल्या सगळ्या जणांचा हॉलमध्ये आपल्याकडे लक्ष आहे यासाठी व्यासपीठावर यावं लागतं, बाकी काहीच नसतं. आणि सगळे पाहताय तर पाहू दे ना, काय प्रॉब्लेम आहे. मी इथं ऐकवण्यासाठी आलेलो आहे ना, मला पाहिलं तरी त्याचा काय प्रॉब्लेम नाही. की जे हे बघ, अभिजित सर चांगले दिसत नाहीत हा देवाचा अपमान आहे. माझा नाही आहे तो, त्याचा काय प्रॉब्लेम माझा. डोंट यू थिंक लाईक दिस. यार अभिजित सर नाही यार चांगले दिसत, देवाचा अपमान आहे, आपला काहीच प्रश्न नाही. कारण अभिजित सर चांगले राहत नाहीत हा अभिजित सरांचा प्रॉब्लेम.
चांगलं दिसत नाही, हा देवाचा प्रॉब्लेम आहे. त्यानं बनवलेलं आहे प्रोडक्ट, नॉट मेड बाय मी. आय एम नॉट सेल्फ मेड इन दॅट वे. तो हे पहिले ध्यान में आना चाहिए की आपल्या हातात काय आहे त्याच्यातलं आणि त्याच्यावर काम कसं करायचं आपल्याला. असा एखादा प्रसंग की जेव्हा आपण सगळेजण एकत्र येतोय, त्याचं कुठलंच मेजरमेंट नाही आहे, याच्यासारखा आनंद नाही याच्या कामात आहे. मी किती वेळेस लोकांना सांगतो की अरे अशा कॉम्पिटिशन्सच का ठेवताय तुम्ही डायसवर. मी शाळांना सांगतो, अरे डोंट कीप कॉम्पिटिशन्स टू फोर्स स्टुडंट्स टू कम ऑन द डायस. कीप सच कल्चर दैट स्टूडेंट शुड कम ऑन द डायस. यार ऐसा मात्र कॉम्पिटिशन्स बनावा मत उसको की म्हणजे मला बक्षीस मिळणार. बक्षीस मिळण्यासाठी व्यासपीठावर यायचं नसतं रे, आनंद घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं असतं. इम्प्रेस करण्यासाठी नाही, एक्सप्रेस होण्यासाठी. आय ऑलवेज से. म्हणून प्रत्येक गोष्टीला मेजर लावायचा नसतो की मग त्या तुला काय मिळेल. आता ते जगाचा मेजर येतो, म्हणजे तुम्ही सोशल वर्क करत असला तरी कोणीतरी तुला, आणि त्यातून तुला काय मिळतंय, आणि मग तुझं काय वय आहे काय, अरे आता मस्त अभ्यास कर, यूं होतंय त्यूं होतंय. से असं काही डिझाईन नाही आहे एवढा अभ्यास केल्यावर ही परीक्षा क्रॅक होते. देर इज नथिंग डिझाईन दॅट. आणि प्रत्येकाला तेवढा अभ्यास करावाच लागतो असं पण नाही आहे काय. द पीपल ऑफ डिफरंट कॅपॅसिटीज ऑल अराउंड, डिफरंट ॲबिलिटीज ऑल अराउंड. त्यांना माहिती आहे त्यांना किती अभ्यास करावा लागेल, किती अभ्यास करावा लागणार नाहीये. सो just putting up all these points in front of you by keeping one thing in my mind की हे जे 10 दिवस आहेत ज्याच्यात आपण इतकं एकत्र येऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, त्या 10 दिवसांना आपण आपल्या ऍक्टिव्हिटीनी व्हॅल्यू देणार आहोत. कॅन वी गिव्ह दॅट व्हॅल्यू टू दोज 10 days? कुड वी गिव्ह इट दिस टाइम? आत्ताही तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे की तुमच्या लाईफला तुम्हाला व्हॅल्यू द्यायची आहे. तुम्ही काय कराल त्या 1 घंट्याचं? मी कितीतरी वेळेस लोकांना सांगतो की पीपल गिव्ह देम काहीतरी 2-4 रंगीत कागद, 10-12 काड्या, 2-3 चिकटपट्ट्या, काहीतरी टाचण्या आणि 2-4 फुगे, अँड पीपल टेल देम टू डू समथिंग आउट ऑफ इट. इसका कुछ तो बनाओ. आणि मग सगळेजण ते क्रिएटिव्ह माइंड्स विचार करतात की याचं आपण काय करायचं, याचा किल्ला बनवायचा का, याचं मंदिर बनवायचं, याचं हे करायचं का, त्याचं ते करायचं. दे थिंक इन दिस वे बिकॉज दे बिलीव्ह की हे रिसोर्सेस आहेत, याचं आपल्याला काहीतरी बनवायचं आहे. पिल्लांनो, तुम्ही, तुमचं शरीर, तुमची बुद्धी, तुमची मानसिकता आणि हे 2 घंटे आता ठरवा काय करायचं. लावा तुमची क्रिएटिव्हिटी. हे तुमचं शरीर आहे, ही तुमची बुद्धी आहे, ही तुमची मानसिकता आहे, ही तुमची एबिलिटी आहे, हे तुमचे स्किल्स आहेत, आणि 2 घंटे तुमच्या हातात आहेत. या 2 घंट्याचं काय सोनं करायचं ते तुम्ही ठरवा. आता जे आपण ते फुगे, त्या काड्या, ते रंगीत कागद दिलेले आहेत, त्याचं जर कोणी काहीच केलं नाही तर ते वाया जाणार आहेत किंवा तसेच राहणार आहेत. तसं आमच्या 2 घंट्याचं आम्ही काहीच करत नाहीत म्हणून ते वाया चाललंय. आणि हे इट डिपेंड्स प्रत्येकावर आहे की त्याचं काय करायचं हे आपण ठरवणार. तुम्ही मी ठरवणार आहात याचं एक्झॅक्टली काय करायचं. म्हणून तुमचे 2 घंटे तुम्हाला टॉप लेवलवर कसे घेऊन जाता येतील, दॅट मॅटर्स टुडे. व्हॉट कॅन डू आउट ऑफ इट. प्रत्येकाची एक जगण्याची पद्धत आहे आणि दुर्दैवाने त्याला असं वाटतं ही सगळ्यात परफेक्ट आहे. हे अजून एक गंमत आहे. माझ्याकडे दोन्ही प्रकारची मुलं येतात. एक केबिनमध्ये आले काही मुलं पाया पडतातच आणि काही मुलं बिलकुल पाया पडत नाही. जे पाया पडणारे मुलं आहेत ते पाया न पडणाऱ्या मुलांबद्दल हा पाया का नाही पडत, आणि जे पाया पडणार आहेत ते न पडणार हे पाया का पडतात. दोघेही येडे आहेत म्हणून सांगतो मी सगळ्यांना. काय करणार तो वेडा, हा वेडा काय. हा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन आहे. त्याला काही म्हणजे दे पीपल दोज हू बिलीव्ह की मी माझ्या मायबापाशिवाय कोणाच्याच पाया पडत नाही. दे पीपल दोज हू बिलीव्ह लाईक मी की जगातल्या सगळ्यात श्रेष्ठतेच्या पाया पडून मोकळं व्हायचं. कुठं डोक्याला ताण घ्यायचा आहे. पाया पडून घेण्याच्या लायकीचा एकच माणूस जगात नाही आहे, तो मी आहे फक्त, की ज्याची लायकीच नाही आहे. त्याच्यावर मी ठाम आहे की बाकी सगळं जग पाया पडण्यासारखं आहे. फक्त एक माझा प्रॉब्लेम आहे की मी पाया पडून घेऊ शकत नाही कोणाच्या. हा पण एक दृष्टिकोन आहे आयुष्यामध्ये. हे दृष्टिकोन तुमच्या अनुभवाने तुमचे डेव्हलप होत राहतात. आज तुम्हाला जे वाटतं ना की तुम्ही जसे आहात अजून 10 वर्षांना असे पण राहणार नाही आहेत.
आजचं तुमचं हे ओपिनियन आहे, त्याचा तुम्हाला अभिमान आहे. किती भन्नाट गोष्टी पाहिली काही. म्हणजे ओपिनियनच टिकणार नाहीये, तो अभिमान कशाला टिकेल? नाही नाही सर, आपलं तसं नाही आहे. अजून 10 वर्ष सर ते आता करावं लागलं. मग तेव्हा काय एवढा टाईट बोलत होतास? कारण आयुष्य न समजल्यानंतर एक्सप्रेशन्स येत आहेत आमच्या बाहेर. आयुष्य समजल्यानंतर फक्त ऍक्सेप्टन्स आहे जगामध्ये, बाकी काहीच नाही आहे. फक्त ऍक्सेप्टन्स आहे की मला नको होतं तसं झालंय, ठीक आहे झालं असेल, पण तुला पाहिजे तसं व्हावं असं जगात काहीच नाही आहे. ते पण एक पद्धत आहे आयुष्य जगण्याची. सो लिव्ह इन सच अ ग्रेट वे. आयुष्य तसं छान जगता यायला पाहिजे आम्हाला. हा जो गणपती आहे हा बल्लाळेश्वर नावाचा गणपती आहे, जो पालीला आहे. इथं मोर्या गोसावी नावाचा एक संत होता की जे त्या पालीचे फार प्रसिद्ध संत होते. आणि आपले रामदास स्वामी जे होते महाराष्ट्रातले, यांची एक खासियत अशी होती की रामदास स्वामी कोणाच्याही पाया पडले तर त्यांना समोर रामच दिसायचा. बघा फार गंमत आहे. म्हणजे तुळजापूरच्या देवीच्या पाया पडल्यानंतर पण त्यांच्या समोरचे पादुका, समोरचे चरण असायचे ते रामाचे असायचे. कोणाच्याही पाया पडो त्यांच्या समोर फक्त रामच असायचा. म्हणजे त्यांना हे इतकं कन्व्हिन्स्ड होतं की आपण डोकं ठेवतोय तिथं समोर राम. पण पालीच्या बल्लाळेश्वराला जेव्हा ते पाया पडले तेव्हा तिथं गणपतीच समोर आला. त्यांना आश्चर्य वाटलं. अरे बाप. ते म्हणले रामा आज हे का रे रूप तुझं? ते हे म्हणले नाहीत गणपती तू कसा, ते म्हणले रामा आज तू या रूपात कस काय? आणि तिथं गणपतीचं उत्तर आहे त्यांना दिलेलं आहे की अरे रामदासा, इथं मोर्या गोसावीची श्रद्धा आहे, इथं मला दुसऱ्या रूपात येताच येत नाही. कारण तो एवढा मोठा संत आहे की या मंदिरामध्ये मला फक्त गणपती बनूनच येता येतं, मला दुसरं रूप घेण्याचा अधिकार माझ्या संतांनी दिलेला नाही त्या पिल्लाने. अरे काय लेवल असेल बघा तुम्ही. आयुष्य जगण्याचे हे डायमेन्शन्स आहेत वेगवेगळे. आम्हाला कुठली तरी एखादा डायमेन्शन्स क्लिअर व्हायला पाहिजे, ती क्लॅरिटी आमच्या लाईफमध्ये यायला पाहिजे. हे स्ट्रगल नाही आहे. लाईफ इज नॉट स्ट्रगल, इट्स अन एन्जॉयमेंट. मजा आहे आणि तिला मजाच ठेवा. हा मोदक आहे ना, तो मोद हा शब्द आनंदासाठी आहे. तो प्रसाद आहे म्हणजे सगळ्यांच्या जीवनात आनंदाचा स्पर्श व्हावा म्हणून दिलेला प्रसाद आहे. Enjoy it in that way. We can live life in almost wonderful way if we do it so. Thank you very much.